मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाआधी बच्चू कडू जरांगेंच्या भेटीला सगळे सोयऱ्यांसंदर्भात सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा। मराठा आरक्षणासाठी प्रस्तावित विशेष अधिवेशन 19 जानेवारीलाच घ्या, मनोज जरांगेंची मागणी। वीस जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। मराठा समाजाने मुंबईला जाण्याची तयारी करावी, जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंनी दिलेल्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी। आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न। ठाकरे गटाची महिला आघाडी ही प्रचाराच्या रिंगणात। रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यापासून स्त्री शक्ती संवाद यात्रा विदर्भातून होणार सुरुवात। राज ठाकरे अलिबागमध्ये दाखल। अलिबागमध्ये आज जमीन परिषदेचं आयोजन, तर रेवदंड्यात अप्पासाहेब धर्माधिकारींचीही भेट घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस। 67 दिवसात 110 जिल्ह्यातून प्रवास, महाराष्ट्रात होणार समारोप। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस। होम प्रदीपन सोहळा पार पडणार, उत्सवासाठी भाविकांची मांदियाळी। मुंबईतल्या काळा चौकी परिसरातील पालिका शाळेत स्फोट। साईबाबा पथ पालिका शाळेमध्ये सिलेंडरचे 6 स्फोट। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आज मकर संक्रांत, ठिकठिकाणी पतंग उत्सवाचंही आयोजन। येवल्यात पतंग उत्सवात मंत्री भुजबळ सहभागी होणार। देशभरात नायलॉनच्या मांजामुळे दुखापतींच्या संख्येत वाढ, तर नाशकात एकाचा मृत्यू। आज 76वा भारतीय सैन्य दिवस। 1949ला ब्रिटिश नियंत्रणातून भारतीय सैन्य मुक्त। याच दिवशी जनरल के.एम. करियप्पा कमांडर इन चीफ म्हणून घोषित। दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय। जयस्वाल, शिवम दुबेची आक्रमक अर्धशतकी खेळी। मालिकेत टीम इंडियाची 2-0 अशी विजयी आघाडी। प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन। वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात सुरू होते उपचार। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।